स्वर्गीय रामचंद्र टक्केकर व शांता टक्केकर यांच्या स्मरणार्थ बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर पुरस्कृत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते। आनंदवाडी आखाड्यात प्रमुख कुस्ती सेनादलाचा आंतरराष्ट्रीय संग्राम पाटील व राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता उदयकुमार दिल्ली यांच्यात झाली। ही कुस्तीचे पुरस्कर्ते गोविंद टक्केकर, अंजली पाटील, परशुराम भाऊ नंदीहळ्ळी, मारुती घाडी, नवरतन सिंग पवार, संतोष होंगल, हिरालाल चौहान, रवी भिरजे, सूरज घाडी आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली। या कुस्तीत संग्राम पाटीलने एकेरी पट काढत उदयवर ताबा मिळवित विजयी गुण घेतला। आणि गुणावरती संग्राम पाटील विजय झालेला आहे। दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती राष्ट्रीय पदक विजेता प्रकाश इंगळगी व महाराष्ट्र चॅम्पियन कोल्हापूरचा केशव भागवत यांच्यात झाली। ही कुस्ती रमाकांत कोंडुस्कर, वसंत ताशिलदार, सुनील जाधव, माधुरी जाधव, विशाल सावंत, दत्तात्रय कोरविनकोप आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली। या कुस्तीत केशव भागवतला पराभव करून प्रकाशने विजय हासिल केला। तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने सेनादलाचा सोनबा गोंगाने व राष्ट्रीय पदक विजेता परमानंद इंगळगी यांच्यात लावण्यात आली। या कुस्तीत दुसऱ्या मिनिटाला सोनबा गोंगाणेने पायाला चाट मारून परमानंदला खाली घेत पायाला आकडी लावून चित करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण परमानंदने त्यातून सुटका करून घेतली। ही कुस्ती डाव प्रतिडावाने झुंजली, पण वेळेअभावी ही कुस्ती बरोबरीत राहिली। चौथ्या क्रमांकाची कुस्ती पवन चिकदिनकोप, बांदुरगल्ली व दयानंद घटप्रभा यांच्यात झाली। या कुस्तीत पवनने दयानंदला पाय लावून घिस्सा डावावर पराभूत केले। पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत संतोष हारुगेरेने पार्थ पाटीलला एक चाक मारून खाली घेत चित करण्याचा प्रयत्न केला, पण पार्थ पाटीलने खाली पुट्टी मारून संतोषवर कब्जा करताना संतोष जखमी झाल्याने पार्थला विजयी घोषित करण्यात आले। सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत यल्लप्पा निर्वाणट्टीने महेश तीर्थकुंडेला सवारी डावावर चित केले। सातव्या क्रमांकाची कुस्ती अजित घोडगेरी व हनुमंत गडिगवाड यांच्यात झाली। ही कुस्ती बरोबरीत राहिली। आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत बाळू शिंदी कुरबेटने परशुराम हरिहरला घिस्सा डावावर पराभूत केले। नवव्या क्रमांकाच्या कुस्तीत सचिन शिंदीहट्टीने हनुमंत घटप्रभाचा हप्ते डावावरती विजय मिळविला। 10व्या क्रमांकाची कुस्ती सचिन लंगोटी व रुद्रप्पा यांच्यात झाली। ही कुस्ती बरोबरीत राहिली। आकर्षक कुस्तीत रोहित पाटील कंगराळीने मुत्तुराज धारवाडचा अवघ्या 1.5 मिनिटात दोन्ही हाताचे हप्ते भरून मुत्तुराजला चित करत गदेचा मानकरी ठरला। दुसऱ्या कुस्तीत रुपेश कर्लेने पांडुरंगचा एक चाक डावावरती विजय मिळविला। तिसऱ्या कुस्तीत ओम घाडीने सलील पठाण रणकुंडेचा मोळी डावावरती पराभव केला। चौथ्या कुस्तीत प्रज्वल मच्छेने वेदांत मासेकरवर आतील टांग डावावर चित केले। इतर कुस्तीत वैष्णव गुरव किनई, ओमकार सांगाव, श्री घाडी धारवाड, तुकाराम डुकरे, भूमिपुत्र चौगुले मुतगा, वैभव अलारवाड, पवन मुतगा, विकास चापगाव, समर्थ डुकरे आदी मल्लांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली। महिलांच्या प्रमुख कुस्तीत ऋतुजा रावळ शहापूर हिने पूर्व आंबेवाडीचा घिस्सा डावावर पराभव करून गदेची मानकरी ठरली। दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत राजश्री नाईकने कल्याणी आंबोळकरचा एक चाक डावावरती पराभव केला। त्याचप्रमाणे सिद्धी निलजकर कंगराळी, अदिती कोरे शहापूर, भक्ती गावडा खानापूर, प्रभा शिवणगेकर खादरवाडी, जान्हवी पाटील किनई, मनस्वी जायनाचे मजगाव, शीतल सुतार खादरवाडी, आराध्या हलगेकर येळ्ळूर, समीक्षा उशिणकर खानापूर, मिथिला बिर्जे अनगोळ यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून विजय मिळविला। आयोजन केलं होता मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे कुस्ती आखाड्याचा व्यवस्थित त्यांनी आखाडाची योजना व्यवस्थितरित्या पार पाडली, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो। साधारण 20,000 तरी लोक जमलेली होती आणि जनतेने सुद्धा साथ दिली, कुस्ती शौकीनांनी साथ दिली। पुढच्या स्पर्धा आमच्या आता येळ्ळूरला श्रीराम बिल्डर्स तर्फे रमाकांत दादा मार्गदर्शक यांच्यातर्फे एक क्रिकेट ट्रॉफी आयोजन केलेलं आहे। 2 दिवसात प्रमुख पाहुणे पुरस्कार, त्याचबरोबर परशुराम भाऊ नंदीहळ्ळी सर गुरुवारी, त्याचबरोबर
मॅडम माधुरी जाधव आणि अंजली अभय पाटील मॅडम उपस्थित होते. ऑक्टोबरमध्ये कर्नाटक स्टेट लेवल कुस्ती आयोजन करायचं निश्चय केला. महिला सुद्धा सहभागी असणार, भव्यशे बक्षीस असणार. गाड्यांचं स्प्लेंडर गाड्या आहेत, प्रत्येक गटाला एक स्प्लेंडर गाड्या आहेत. तिथं आनंदवाडी अखाड्यामध्ये मॅटवरती होणार. त्याचबरोबर आम्ही ग्रामीण भागामध्ये 5 गावं मुक्त पाणी योजना जवळजवळ आता 15 दिवस झाले. रोजचे 40 ते 50 टँकर सुळगा, राजहंसगड, यरमाळ, झाडशापू या ठिकाणी सकाळी 6 वाजून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत मुक्त पाण्याचे टँकर आमचे सुरळीत चालू आहे. आणि असं पुरं पाऊस लागेल पण आणि हा जवळजवळ पावसाळा चालू होईपर्यंत ही पाणी योजना आमची चालू असणार. तरुण पिढीसाठी एक प्रोत्साहन द्यावं यासाठी सगळं आम्ही हे योजना करत आहे. तरुण भारतला लाईव्ह केल्याबद्दल मी धन्यवाद मानतो. मी साहेबांना बऱ्याच वेळा बघितलो आणि त्यांनी जेव्हा बघितले की जनावर गटरमध्ये पाणी पित होते तेव्हा त्यांनी ठरवले की आम्ही कुठेतरी पाणी द्यायचं हे कुठेतरी परतफेड करायची हे ठरवले त्याने आणि जनावरांना आणि मनुष्य प्राण्यांना पाणी द्यायचं ठरवले आणि पाण्याचे टँकर चालू करायला लावले. मग तिथे 1-2-3 बोरिंग मारायचा प्रयत्न केले, तिथं पाणी फेल गेलेलं आहे. बोरिंगला पाणी नाही लागलं म्हणून त्याने टँकरची व्यवस्था करून आमच्या मार्फत 25-30 टँकरला पाण्याची सुरुवात केलेली आहे आणि त्यामार्फत जो पहिला पाऊस पडेपर्यंत मी पाणी देतो असं त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि आम्ही त्याच्यासाठी कार्यकर्ते म्हणून तिकडे राहायला चालू केलेलं आहे. पाण्याची व्यवस्था केली व तिथं पाण्याची जिथं प्रमोशन आहे तिथं आम्ही टँकरची व्यवस्था केलेली आहे आणि जिथं बोरिंग मार्फत केलेली आहे तिथं 2-3 बोरिंग मारून पाणी. मी पहिल्यांदाच बेळगावमध्ये आलो आणि पहिल्यांदाच कुस्ती आहे आणि चांगलं आयोजन केलेलं आहे. भारी झालं अनुभव म्हणजे मी दिल्लीवाल्याबरोबर पहिल्यांदाच खेळतो, तर महाराष्ट्रात या अगोदर कुस्ती बेळगावमध्ये झाली नाही. त्या अगोदर मी आता महाराष्ट्र केसरीला मी सेमीफायनलमध्ये गेलो होतो. बाजारपेठला हरवलो होतो मॅटवरती आणि शिवदाशी बरोबर हरलो आणि पुढल्या वर्षी परत ट्राय केला. तो पण चांगला होता, प्रतिस्पर्धी चांगला होता, पण पॉईंट वर झाली हेच मला चेक करायचं होतं, ते जमलं नाही. अभिनंदन. थँक्यू. मी आर्मीमध्ये आहे पुण्यामध्ये. विनायक दळवी साहेब कोच आहेत, तेच प्रॅक्टिस करतात. मध्यवर्ती कुस्तीगिरी संघटनेच्या तर्फे जे आज भव्य जंगी कुस्ती मैदान घेण्यात आलेलं आहे. स्वर्गीय रामचंद्र टकेकर, शांता टकेकर यांच्या स्मरणार्थ आणि याला मोठा प्रतिसाद दिला आहे त्यांचे चिरंजीव गोविंदराव टकेकर यांनी. एक कुस्ती क्षेत्राला चांगलं योगदान देणारं व्यक्तिमत्व आज समोर आलेलं आहे. असा व्यक्तिमत्व आजपर्यंत बेळगावमध्ये असं दानशूर व्यक्ती पहिलाच आहे. असा स्वतःचा कुस्ती आखाडा भरवणारे गोविंदराव टकेकर हेच आहेत आणि यांनी अनाऊन्स पण केलेला आहे येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा भरवण्यात येणार आहे. अशा कर्नाटकामध्ये कधी कुस्त्या झाल्या नव्हत्या, कुणी गाड्या ठेवल्या नव्हत्या, काय नाही. याच्यामध्ये 10 गटामध्ये जे पुरुषांचे 10 गट आहेत, महिलांचे 5 गट आहेत. हे गटामध्ये हे कुस्ती क्षेत्राला सांगून यांचं भरपूर कुस्तीला योगदान आहे. असंच यांनी ह्याच्या पुढे कुस्तीला योगदान करावं आणि यांचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे. आणि यांची काय पाण्याची मेन म्हणजे काय, पाण्यासाठी ज्या खेडेगावामध्ये यांची सप्लाय चालू आहे. देसूर झालं, 40-50 देसूर झालं, आपलं येळूर झालं आणि हट्टी झालं, धामणे झालं, नंदियाळी झालं, या गावामधून पाणी सप्लाय करायला ही मोठी एक योजना साहेबांनी राबवलेली आहे. एवढं बोलून साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो आणि प्रत्येक जेवढ्याही कुस्तीगिरी संघटनेला आम्ही आमंत्रित केलेलो तेवढ्या कुस्तीगिरी संघटनेचे सगळे पदाधिकारी इथं हजर राहून आमच्या कुस्तींना हे प्रोत्साहन देऊन हे केल्याबद्दल त्यांचं पण मी आभार मानतो. जय हिंद सर.
आखाड्याचे पंच म्हणून कृष्णा पाटील, बाळाराम पाटील, एजी मंतुर्गे, सुधीर बिर्जे, शिवाजीराव पाटील, बसू घोडगेरी, पिराजी मुचंडीकर, बबन येळ्ळूर, राजू कडोली, दुंडप्पा, अतुल शिरोळे आदींनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचक म्हणून कृष्णा चौगुले, राशी वडे, सुहास मुचंडीकर, पिरनवाडी यांनी काम पाहिले. या कुस्ती मैदानाचे थेट प्रक्षेपण तरुण भारत न्यूज या YouTube चॅनलद्वारे करण्यात आला होता.